सियाचं ऐकून आरव भावूक होऊन तिला मिठी मारायला येतच होता की इतक्यात त्याच्या तोंडावर पाण्याचा जोरदार मारा बसला. तसा तो 2 पावलं मागे अडखळला, पण बाकी सगळ्यांनी मात्र ते बघून तोंडावर हातच ठेवला. आरवला तर 2 क्षण काय झालं ते समजलं नाही. ते लेकरू तर पार गांगारून गेलेलं. घरात पाऊस कुठून आला हाच प्रश्न पडला असेल त्याला. पण त्याने स्वतःला सावरून जसं समोर बघितलं तसं त्याचेही डोळे मोठे झाले. नित्या, अगं, पण नित्याला हातात बकेट घेऊन रागात धुसमुसताना बघून इथे सिया घाईतच तिच्या जवळ आली आणि तिने आधी तिच्या हातात आली बकेट घेतली. नित्या, आर यू मॅड? आपल्यावर हा पाऊस या बयेने केलेला बघून आरवही चिडला ना. अख्खीच्या अख्खी बकेट या मुलीने त्याला ठेवून दिलेली. काम फत्ते करून गड जिंकल्याची फिलिंग घेऊन किती खुशीत आलेलं ते लेकरू. पण या बयेने त्याला एका झटक्यात गडावरून खाली पाडलेलं, तेही दणक्यात बरं का. अरे एक कार्ट्यांनो, तुम्हाला होळी खेळायची असेल तर तुमची तोंड घेऊन बाहेर निघा बघू. पूर्ण हॉल पाणी पाणी करून टाकला. इथे आम्ही तुमचं लग्न लावायचा विचार करतोय, पण तुमचा बालिशपणा काही संपेना. आजीने तर या दोघांवर वैतागत डोक्याला हात लावून घेतला. त्यांच्या लग्नावर क्षणभर तिलाही पुन्हा विचार करूसा झाला. आजी, कुठल्या अँगलने मी तुला होळी खेळतोय असं वाटलं? माझ्या हातात तरी काही आहे का? उलट ह्या बयेने मला कोणत्या खुशीत भिजवलं मला तेच समजेना. आरव आजीवर तनतनत चिडतच नित्याकडे बघतो, जी त्यालाच खाऊ की गिळू नजरेने बघत होती. तुला माहित नाही का मी तुला का भिजवलं ते? सगळं करून सावरून उगीच ब्रह्मचारी नको बनूस. नित्याचे डोळे रागाने अगदी भडकून उठलेले. तिच्या अंगाची तर थरथरही होत होती. नित्या, राणी शांत हो बघू, आणि नक्की काय झालं मला सांगशील का? आरू काही बोलला का तुला? तिचा राग बघून सियाला तिची काळजी वाटली. ह्या सर्वात तर ती आपल्या लेकीला भरवत होती हेही विसरून गेली वाटतं. पण ही भरवत नसली तरी आपल्या किटो बेबी स्वतःच्या हाताने खात होत्या बरं. आता त्या खात होत्या की स्वतःला बडबडत होत्या हे तर त्यांनाच माहीत. वहिनी, अगं हिला काही बोलायला मी घरी कुठे होतो? मी तर आत्ताच आलो आहे. आरवला तर नित्याच्या चिडण्याचं कारणच कळेना. तो तर बिचारा त्या श्रीजाच्या तावडीतून कसा सुटून आला होता हे त्यालाच माहीत होतं. पण त्यातही आपल्याला भाईने दिलेलं काम आपण फत्ते केलं या आनंदात साहेब फुल तोऱ्यात आत आले होते. पण हिते या मुलीने तर झटक्यात त्याचा तोरा उडवून लावलेला. अरे हो, तू तर आत्ताच आलास. नित्या, इकडे माझ्याकडे बघ आणि काय झालं ते सांग मला. सियाने नित्याला स्वतःकडे वळवत तिचे दोन्ही हात हातात घेतले. तोपर्यंत मगाचपासून हा ड्रामा लांबून बघणारा विष्णूही फुल जोशात पुढे आला. अग्नेयने रॉकीला थांबवून या दोघांनाही स्टडीमधून हकलून दिलेलं वाटतं. अगं सिया, तू नित्याला कशाला विचारते? हा प्रश्न तर तू आरवला विचारला पाहिजे ना. आता जेव्हा आपण लाईव्ह मॅच बघतो तेव्हा कोणत्या क्रिकेटरचं काही चुकलं तर आपण त्यालाही शिव्या घालतोच ना. फक्त इथे फरक इतकाच आहे की नित्याने तोंडाच्या ऐवजी हाताचा उपयोग करून तिचा राग व्यक्त केला. विष्णूचं बोलणं तर सियाच्याच काय तर तिथे सर्वांच्याच डोक्यावरून गेलं. या माणसाचं बोलणं तर कधी ह्याच्या बायकोलाही कळालंच नाही, म्हणून त्याचं ऐकून आता तिचंही तोंड वाकडं झालेलं. पण आरवचे डोळे मात्र त्याच्या लाईव्ह मॅचवर मोठेच झाले होते. म्हणजे हिने सगळं लाईव्ह बघितलंय. फक्त विचारानेच
इथे आरवचा घसा कोरडा पडला आणि त्याने घाबरतच हळूच नित्याकडे पाहिलं तर ती आत्ताही मारक्या म्हशी सारखी त्याच्याकडे बघत होती. ते बघून तर त्याने विष्णूकडे बघून दात ओठ चावले. पण त्या निर्लज्जाला काय फरक पडणार आहे ना. तो तर दात फाकवत जाऊन रीटाच्या बाजूला बसला. आरव, बोल, सांगू का वहिनीला तुझं काय चुकलं ते? तसंही तिला तिचा आरू खूपच गुणाचा वाटतो ना. पण त्याचे गुण किती उफाळून बाहेर येत आहेत हे मी तिला आत्ताच सांगते. नित्याने रागातच तिचे दात आवळत आरववर कटाक्ष टाकला. तशी त्याची किडनी डायरेक्ट मेंदूत पोहोचली. पूर्ण जगाने जरी त्याला चुकीचं समजलं तरी त्याला फरक पडणार नव्हता. पण सियाच्या नजरेतली नाराजी त्याला कदापि सहन होणार नव्हती. नित्या, अगं नक्की तुला काय बोलायचं ते स्पष्ट बोलते का? सकाळपासून तुमचं काय चाललंय मला तेच कळत नाही आहे. नुसते नजरेचने खाणाखुणा चालू आहेत तुमच्या. असं काही आहे का जे तुम्ही माझ्यापासून लपवत आहात? सियाने शेवटी तिच्या मनातली सल त्यांना बोलूनच दाखवली. पण इथे तिचं ऐकून त्या सर्वांच्याच थोबड्याचा रंग उडाला ना. एका दिवसातच तिने त्यांची चोरी पकडली होती. सिया, अगं काय बोलतीये तू? आम्ही कशाला तुझ्यापासून काही लपवू? तुला ना भूक लागलीये वाटतं म्हणून तुझ्या डोक्यात भलते सलते विचार येत आहेत. चल तू जेवायला बस बघू. उगीच तिचा संशय दाट होऊ नये म्हणून विष्णूने लगेच विषय बदलला. हा विषय जास्त ताणणं सध्या तरी योग्य नव्हतं. नाही दादा, नक्कीच काहीतरी आहे जे तुम्ही माझ्यापासून लपवत आहात. नीतू, तू तू सांग मला नक्की काय चाललंय. तू आरववर का रागवलीये? आणि आरव, तू इतका उशिरा का आलास? तू कुठे गेलेलास? सियाची काहीशी रागीट नजर आता नित्या आणि आरववर येताच त्यांनी तर घाबरून मानच खाली घातल्या. ते बघून सियाचं डोकं फिरलं ना. ती त्यांना काही विचारतीये तर त्या दोघांचाही इग्नोर करणं तिला अजिबात आवडलं नाही. प्रत्येक टाइमला तिला सर्व गोष्टींपासून लांब ठेवणं तिला पटण्यासारखं नव्हतं. तुम्हा दोघांना ती आता रागात आवाज वाढवून त्यांना काही बोलायला जाणार की तोच कीटोच्या रडण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला. तसं त्या सर्वांचं लक्ष तिच्याकडे गेलं. कीटो, त्याच्या काय झालं? तिला असं एकाएकी इतक्या जोरात रडताना बघून सिया घाईतच तिच्या जवळ आली. आणि हा काय अवतार करून घेतलास तू? थोडंही कळत नाही का तुला की देऊ आता फटके? पण तिला स्वतःच इतकं बरबटलेलं पाहून सियाने तिच्यावर ओरडत नॅपकिनने तिचा चेहरा पुसायला घेतला. आज तिची ह्या सगळ्यांच्या मागण्याने इतकी चिडचिड होत होती की तिचा आज पहिल्यांदा कीटोवरही आवाज वाढला होता. तसं ते लेकरू आपल्या मम्माने ओरडल्यावर अजूनच रडू लागलं. चुप, एकदम चुप, अजिबात रडायचं नाही. सियाला आज इतकं भडकलेलं बघून घरातले सर्वच चिडीचूप झाले. आरव आणि नित्यालाही कीटोला रडताना बघून कसं तरी झालं. नित्या पुढे होऊन कीटोला घेणार की प्रिन्सेस. तोच अग्नीच्या आलेल्या त्या कडक आवाजाने सर्वांचे पाठीचे कणे ताठ होऊन डोळेही भीतीने मोठे झाले. सियानेही त्याचा तो रागीट आवाज ऐकून पटकन त्या बाजूला बघितलं तर तोही काहीशा रागातच तिच्याकडे बघत होता. तिने कीटोला ओरडलेलं त्याला बिलकुल आवडलं नव्हतं. अहो, त्याचा राग बघून सिया त्याला काही बोलायला जाणार की त्याने हात दाखवून तिला तिथेच थांबवलं. तशी ती स्तब्धच झाली. पण त्याने तिच्याकडे दुर्लक्ष करत सरळ येऊन आपल्या रडणाऱ्या पिल्लाला उचलून घेतलं. तसं ते लेकरू
आपल्या डॅडाच्या मिठीत सिसकू लागलं. व्हॉट्स रॉंग विथ यू? ती रडतीये, तिला शांत करायचं सोडून तू तिला ओरडत बसलीये. अग्नेयचा आवाज सियाशी बोलताना भलेही सौम्य होता, पण त्यातली जरब मात्र प्रत्येकाला प्रकर्षाने जाणवून आली. अहो, तिने स्वतःची काय अवस्था करून घेतलेली ते बघितलं का तुम्ही? म्हणून ओरडली मी तिला. अग्नेयच्या या कडक वागण्यावर सियाचे डोळे किंचित भरून आले आणि आपल्या सिसकणाऱ्या पाखराला बघून आता तिलाही रागात आपण काय केलं याची जाणीव होऊन कसं तरीच झालं. तिने स्वतःची ती अवस्था कशी करून घेतली? कशी करून घेतली? तिची मम्मा तेव्हा कुठे होती? अग्नेयच्या नजरेत आता किंचित राग भरला. त्याची बेबी इतकी रडतीये बघून त्याच्यातला बाप काहीसा वरचढ ठरायला लागलेला. भाई प्लीज, विषय खूप सिरियस होतोय बघून आरव मध्ये पडणार की अग्नेयच्या एका नजरेतच त्याचं पुढे पडणारं पाऊल मागे गेलं आणि त्याने सियाच्या डोळ्यातलं पाणी बघून त्याची मूठ आवळत चेहरा फिरवला. अहो, मी इथेच होती. फक्त काही मिनिटांसाठी बाजूला गेली, त्यात तिने हे पराक्रम केले. सियाला तर अग्नीला चिडलेलं बघून सुचायचंच बंद झालेलं. तो तिच्या तब्येतीकडे बघता तिला हल्ली कधीच काही बोलायलाही जायचा नाही. पण आज मात्र बाप एका नवऱ्यावर भारी पडलेला हे मात्र नक्की. मम्माला तर नको त्या पंचायतीमधून वेळ मिळायला हवे ना, की त्यांचं त्यांच्या बाळाकडे लक्ष जाईल. तू तिला भरवत होतीस ना, मग मध्येच तू उठून गेल्यावर काय करणार होती ती? तिला समज आहे का तेवढी काय करायचं आणि काय नाही ह्याची? पण तुला आहे ना. अग्नेयला सियाला खडे बोल सुणवताना बघून सर्वांनाच वाईट वाटलं. ती कीटोची किती काळजी घेते तिथे सर्वांनाच माहीत होतं. अहो, द्या तिला इकडे, मी आवरते तिला. कीटोचं रडणं भलेही अग्नेयच्या मिठीत शांत झालं असलं तरी ती अजूनही मध्ये मध्ये त्याच्या कुशीत सिसकत होती आणि ते बघूनच सियाचा जीव खालीवर होत होता. म्हणून तिला अग्नेयचं बोलणं कितीही मनाला लागलं तरी तिने आत्ता काहीच रिॲक्ट केलं नाही. राहू दे, तू फक्त तुझ्या चौकशा करत बस. आणि मला हे समजत नाही, मुलं आता मोठी झालेत, त्यांना त्यांच्या गोष्टी हँडल करू देत ना. प्रत्येक टाइमला तुझं त्यांच्या पर्सनल गोष्टीत इंटरफेअर करणं कितपत योग्य आहे? जर त्यांना एखादी गोष्ट सांगायची नसेल तर ती त्यांची पर्सनल असू शकते ना. मग ते बघून तर त्यांना आता थोडा स्पेस दे. अग्नेयचा राग सियाच्या वागण्याने इतका अनावर झाला की त्याचा आवाज जास्तच कठोर झाला. पण त्याच्या आवाजापेक्षा त्याचे शब्द जिथे सियाला हट करून गेलेले, तिथे बाकीचेही त्याला सियाला इतकं बोलताना बघून सुन्न पडलेले. पण आरवला मात्र आत्ता त्याचा राग आवरताच आला नाही. भाई, तो रागात पुढे येणार की तो सिया तोंडावर हात ठेवून पळतच लिफ्टकडे गेली. वहिनी, ते बघून नित्या तिच्या मागे जाणार. त्याआधीच लिफ्ट बंद झाली होती. पण आता ती गेल्यावर मात्र सर्वांचीच रागीट नजर अग्नीवर आली ना. भाई, तू वहिनीशी खूप चुकीचं वागला. आरवचा श्वास आता रागाने फुलला होता. आरव, मला माझ्या बायकोशी कसं वागायचं आता हे तू शिकवणार का? आणि ती प्रिन्सीशी जे वागली ते योग्य होतं. विदाऊट रिझन ओरडली ती हिच्यावर. किती रडत होती ती. अग्नेयचं लक्ष अजूनही त्याच्या मिठीत आता शांत बसलेल्या त्याच्या पिल्लावर होतं. अग्नी, कीटो तिची ही मुलगी आहे. एक आई म्हणून ती तिला नक्कीच रागे भरू शकते. दिवसभर तू नाही तर ती या आगाऊला सांभाळते.
त्यात ही कार्टी तिला किती त्रास देते हे आम्ही बघितलंय. तरी ती तिला प्रेमाने घेत असते. मग थोडं दटावलं तर लगेच तिला इतकं बोलण्यासारखं काय होतं. आजीलाही अग्नेयचं वागणं अजिबात आवडलं नाही. आणि भाई, माझ्या बहिणीसमोर आमचं काही पर्सनल नाही आहे. जर परत तू तिला इतकं बोललास तर आय स्वेअर भाई, मी तिला घेऊन इथून निघून जाईन. आरव रागात अग्नेयावर चरफडत तिथून ताडक निघून गेला. पण त्याचा ऐकून इथे अग्निदेवांचे डोळे भडकले ना. भले आता तो रागात होता, पण तरी त्याच्या जाणाला त्याच्यापासून लांब करण्याची हिम्मत कोणातच नव्हती. इकडे सिया बराच टाइम रूम मध्ये रडत होती. तिला समजत होतं तिचं विनाकारण कीटोवर चिडणं खरंच चुकीचं होतं. पण तरी अग्नेयचं तिला इतकं टोकाचं बोलणं तिला सहन झालंच नाही. आत्ताही तिच्या बाळाचं पोट भरलं नाही, त्यात तिला आपण ओरडलो या विचारानेच तिला पाना फुटला होता. कधी आपण आपल्या पिल्लाला छातीशी लावतोय असं झालेलं तिला. कितीतरी टाइम ती कीटोची वाट बघत तडफडत होती. आणि एका तासात जसा अग्नेय तिला घेऊन रूम मध्ये आला तशी ती लगबगीतच उठून कीटोला घ्यायला जाणार की त्याने तिला मधातच अडवलं. अजून त्याचा राग शांत झाला नव्हता. आधी रागवून नंतर जवळ करण्यात काय अर्थ आहे असं वाटत होतं त्याला. म्हणून खालीही सगळ्यांच्या बोलण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नव्हता. अहो, द्या ना तिला माझ्याकडे, तिला भूक लागली असेल. सियाला आता तिची चेस्ट हेवी वाटायला लागलेली. आता तिच्या भुकेची काळजी आली का तुला? मग तेव्हाच तिच्याकडे लक्ष द्यायचं ना. अग्नेय अजूनही त्याच गोष्टीवर अडून बसलेला बघून सियाला तर रडूच फुटलं. अहो, तुम्ही नंतर हवे तेवढं ओरडा मला, पण प्लीज मला तिला दूध पाजू द्या. सियाला आता त्रास व्हायला लागलेला. तिने दूध पिलं आहे. तुला तिच्यासाठी इतका त्रास करून घ्यायची गरज नाही. मी माझ्या बेबीला हँडल करू शकतो. तू जा. अजून कोणाच्या कोणत्या चौकशा करत बसायच्या असतील तर करून ये. मी झोपवतो माझ्या प्रिन्सीला. अग्नेय कीटोला घेऊन डायरेक्ट स्टडी मध्ये गेला. तसं सियाला जास्तच रडू फुटलं. पण आता तिला तिच्या वेदना सहन करणं खूपच अवघड झालेलं. मग काय वाटतं तुम्हाला? सियाचा त्रास अग्नीला समजू शकेल का? आणि अग्नेयाचा राग ह्यावेळी सियाला पेलवेल का? आधीच त्याला त्याच्या डॅडाचं टेन्शन, त्यात सियाचं हे वेगळं वागणं त्याला खटकून गेलं. मग ह्यात नक्की चूक कोणाची होती हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत ही स्टोरी शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.